अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप आपल्या सोबत आहे। मागच्या काही दिवसापासून ते हिंदुत्ववादी मुद्द्यावरून प्रचंड चर्चेत आलेले आहेत। थेट त्यांच्याशी बोलणार आहोत। पक्षाने आपल्याला नोटीस पाठवली, त्याच्यानंतर आपण काल बैठक देखील त्या ठिकाणी झाली अजितदादांसोबत। काय नेमकं झालं बैठकीत? बैठकीमध्ये शेवटी तुम्ही जसं सांगितलं, कालही भूमिका मांडलेली आहे मी, की बैठक जी झाली आहे ही पक्षांतर्गत महाराष्ट्राची बैठक होती। त्यामुळे तिथं संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, नगरपालिका किंवा महानगरपालिका याच्यावरती निवडणुकीला सामोरं कसं जायचं याच्यावर सविस्तर ही चर्चा त्या बैठकीच्या माध्यमातून आपल्याला झालेली पाहायला मिळते। आणि जे नोटीसवर देखील विचारणा ही मला पक्षश्रेष्ठींनी विशेषतः अनेक लोकांनी विशेषतः तिथं अजितदादा उपस्थित होते त्याच्याकडे देखील झाली आहे। आणि त्या अंतर्गत चर्चा याच्यावर फार आम्ही काही आपल्या सर्वांसमोर ती बोलू शकत नाही, पण नोटीसला देखील उत्तर देण्याचं काम आमच्याकडनं केलं जाईल। त्यामुळं ह्या बाकीच्या विषयावरती कुठल्या चर्चा नाही। मात्र आपण जी चर्चा केली आहे अजितदादांसोबत, पक्षप्रमुखांसोबत, त्यांचं समाधान झालंय का? कारण सातत्यानं आपल्या समाधानाच्या विषयावर त्यांनी सूचना केलेल्या आहेत, त्या सूचनेप्रमाणे करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो। येत्या काळात मग आपण जो हिंदुत्वाचा मुद्दा सोबत घेतलेला आहे तो पुढे चालू राहील किंवा काय? हा विषय तुम्ही जे आहे म्हणता, तुम्ही सातत्याने वारंवार काही विषयांवरती छेडण्याचा प्रयत्न काही लोक करत असतात, पण हा तसा विषय नसतो की कुठल्याही कोणत्या समूहाला विरोध करायचा। की जे काही प्रकार स्थानिक पातळीवरती घडतात हे त्याच्यावरनं सगळ्या गोष्टी घडत असतात। आणि कुठल्याही समाजावरती द्वेष करायचं कोणाचाही म्हणजे मीच नाही तर कुठलीच संघटना करत नाही, पण काही विशिष्ट वर्ग आपल्याला पाहतो की आपण काही गोष्टी करत असतो, त्याच्यातनं काही गोष्टी घडत असताना आपल्याला पाहायला मिळत असतात। पण करमाळ्याचं जे वक्तव्य होतं त्याच्यावरून खरं तर राजकारण पेटलेलं होतं, पण मात्र तुम्ही असं विशिष्ट समाजाचं त्या ठिकाणी नाव नाही, मी नाव कोणाचंच घेतलेलं नव्हतं, त्यामुळे तो विषयच कुठं कोणाचा येत नाही। आता पुढची जी आहे नोटीस आलेली आहे त्याला कधीपर्यंत आपण उत्तर देणार? काय नाही देऊ, उत्तर देऊ आम्ही त्यांना। शेवटी पक्षश्रेष्ठी आहेत आणि पक्षाची जी काय असेल चौकट त्याप्रमाणे आपण नोटीस उत्तर द्यावाच लागणार आहे। येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हिंदुत्व हा मुद्दा राहील आपला? निवडणूक शेवटी पाहिलं ना आपण, शेवटी निवडणुकीचा मुद्दा हा कुठला जरी विषय असला तरी कामाचाही मुद्दा महत्त्वाचा असतो। निवडणुकीबद्दल इतरही मुद्दे असतात, पण इथं आपण जर पाहिलं तर सगळ्या मुद्द्यांमध्ये माध्यमातून विकासाचा मुद्दा हा निश्चित रूपाने नगरकरांना किंवा महाराष्ट्रात संदेशात असताना चांगल्या पद्धतीने चालतो। आणि अजितदादांच्या माध्यमातून किंवा आज राज्यातलं जे युती सरकार आहे, फडणवीस साहेब असतील किंवा शिंदे साहेब असतील किंवा देशाला सरकार असेल, अजितदादांच्या माध्यमातून हे सगळं आज एक मोठं महाशक्ती जी निर्माण झाली त्याला आपण महायुती म्हणतो, त्या माध्यमातून हे काम चालू आहे। निधी मिळतोय, सगळ्या राज्यात मिळतोय, सगळ्या ठिकाणी काम चालू आहे। अर्थमंत्री म्हणून अजितदादांनी आज महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात निधी दिला आहे। त्यामुळे हा इतर मुद्द्यांबरोबर विकासाचा मुद्दा हा फार लोकांना महत्त्वाचा असतो। बीडच्या सभेला आपल्याला जाता नाही आला, भविष्यात एखाद्या अशा काही सभा असेल, जनजागृती, हिंदू जनजागृती, आपण जाणार आहात काय? नाही, असं काही आजपर्यंत जेवढ्या सभा झाल्या असतील छोट्या मोठ्या, काही गाव पातळीच्या बैठक सुद्धा झाल्या, तिथे सुद्धा आम्ही गेलेलो आहे, पण कधी जाता नाही आलं तर त्याचा कुठलाही अर्थ हा आपण काही कोणी काढण्याचा प्रयत्न याच्यामधून करू नये। शेवटी जे ते विषय असतात, ज्या त्या ठिकाणचे असतात, स्थानिक पातळीवरचे असतात, प्रश्न असतात, अडीअडचण असतात, सोडवण्याचं काम सातत्याने सुरू असतं। हे होते आमदार संग्राम जगताप। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।